अमेरिकेमधले एकदम नवीन घर कसं असतं, घरासोबत काय काय मिळतं, किचन कसं असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंमत किती आणि आपण कुठे पैसे वाचू शकतो बिल्डरकडून घर घेताना, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये सापडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत सुमित आणि प्राजक्ता, ज्यांचं मागच्याच वर्षी लग्न झालंय आणि चक्क ह्या वर्षी त्यांनी अमेरिकेमध्ये ऑस्टिन टेक्सास इथे नवीन घर सुद्धा विकत घेतलंय. चला माझ्यासोबत बघूयात त्यांचं नवीन घर, मारूयात त्यांच्यासोबत गप्पा आणि विचारूयात त्यांना अमेरिकेत घर घ्यायचं तरी कसं. माणूस भारतात असो की अमेरिकेत, आपलं स्वतःचं घर असावं हे सगळ्यांनाच वाटतं. चला मग तुम्हाला दाखवतो. वेलकम. तर सगळ्यात पहिले आम्हाला तुम्ही सांगा की तुम्ही महाराष्ट्रातून कुठून. सो मी माझे मूळगाव एल्मर मंगेवाडी आहे, जे सांगोल तालुक्यात सोलापूरमध्ये येते, विच इज ऑल्सो नियर टू पंढरपूर. आणि प्राजक्ता तू. मी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामधून आहे, बोंबेवाडी गाव. तर घर तुम्ही अमेरिकेत घ्या की भारतात, प्लॅनिंग तर लागणारच ना. तुमची प्लॅनिंग कधी आणि कशी सुरू झाली. आता तसं म्हणायचं तर मी ऑस्टिनमध्ये 6 वर्षापासून आहे. माझी दिदी आणि जिजू जवळजवळ इथेच ऑस्टिनमध्ये 10 वर्षापासून आहेत आणि खूप मोठी ग्रोथ झाली ऑस्टिनची, जे की स्पेसिफिकली कोविड नंतरच आहे. आणि ती पाहता पाहता असं वाटलं की आज नाही तर उद्या घर तर घ्यावंच लागेल ऑस्टिनमध्ये. जवळजवळ मी 1.5 वर्षापासून ऑस्टिनमध्ये घर पाहतोच आहे. पाहताना सुरू केलं तेव्हा मी खूप सारे एरिया पाहत होतो. पहिल्यांदा मी ऑस्टिनच्या जवळचा एरिया पाहिला, त्याच्यानंतर मी काही कॉन्डोज पाहिले, त्याच्यानंतर मी दुसऱ्या कम्युनिटीज पाहिल्या ज्या म्हणजे कुठे कुठे नवीन घरं बिल्ड होतात आहे, किंवा इव्हन मी इनिशियली जुनं घरं पण जे लोक विकतात ती घरं पण पाहिली. पण या अल्टिमेटली इकडचीच कम्युनिटी आपण फायनल केली. ही बॅकयार्डचा व्ह्यू काय भारी मित्रांनो. चला तुम्हाला बॅकयार्ड दाखवतो, मग आता जाऊच आपण पाहू. तर तुम्ही हे लोकेशन कसं डिसाईड केलं. आता मी तुम्हाला आधी सांगितलंच की मी गावाकडची आहे, त्यामुळे मला असं एकदम निसर्गरम्य वातावरण पाहिजे होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता की पाठीमागे भरपूर असं भारी वातावरण आहे, म्हणजे एकदम गावाकडचं फिलिंग येते इथे. त्यामुळे आम्ही हे सिलेक्ट केलं घर. आणि इथे जवळच इंडियन ग्रोसरीज स्टोअर आहे, तिथे भरपूर प्रमाणात इंडियन लोक पण राहतात. आपली कम्युनिटी आपल्यासाठी फार महत्वाची आहे. हे कुंपण तुम्ही लावून घेतलं का. नाही, हे बिल्डर लोकांनीच करून दिलंय. लॉन पण रेडी दिसते. लॉनला पाणी कसं मारायचं त्यासाठी त्यांनी बिल्डर लोकांनी स्प्रिंकलर लावलेले असतात आणि ते आपण ऑन ऑफ करू शकतो आपल्याला पाहिजे तेव्हा. लय भारी. चला आता तर लोकेशन आणि प्लॉट सिलेक्ट झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय. एकदा लोकेशन आणि प्लॉट झालं की मग आपल्याला बेसिकली बिल्डरकडे जाऊन प्लॅन पाहिजे असतात. पण मग मी असा प्लॅन बघत होतो की मला मास्टर बेडरूम आणि एक गेस्ट रूम खाली हवी होती. सो त्याच्यामुळे हा प्लॅन मी पाहिला आणि हा प्लॅन मला आवडला. प्लॅन, प्लॉट आणि लोकेशन फिक्स झालं त्याच्यानंतर मग आपण काय नाही, जाऊन बिल्डरकडे आपण फायनल करू शकतो आणि त्याला काय डिपॉझिट पाहिजे ते देऊ शकतो. मी 5,000 डिपॉझिट दिलं होतं ह्या घरासाठी. ओके, मग डिपॉझिट केव्हा दिलं तू. मी डिपॉझिट 15 जानेवारीला दिलं आणि मला त्यांनी घराला कीज मला 17 एप्रिलपर्यंत दिल्या होत्या. काय हा ना, खूपच फास्ट. 4 महिन्यामध्ये डिपॉझिट दिल्यानंतर घराचा ताबा. एक नंबर. हा ना. भाऊ, गणित कच्चं दिसतंय तुमचं. 4 महिने नाही, 3 महिने. 3 महिन्यात घर मित्रांनो. या बरोबर, कारण मी ह्या घरात काय कस्टमायझेशन नव्हतं सांगितलं, स्ट्रक्चरल चेंज काय सांगितलं नव्हता. ज्यांचा जो प्लॅन दिला होता तसंच बिल्ड करायचं होतं, त्यामुळे ते खूपच फास्ट होतं. 17 एप्रिलला तुमचं म्हणजे ताब्यात घर मिळालं. नाही, 17 एप्रिल आपल्याला घराच्या की भेटायच्या ऐवजी आपण इन्स्पेक्शन करू शकतो. आपण आपला स्वतःचा माणूस आणू शकतो जो की इन्स्पेक्शन करेल, किंवा मग बिल्डर लोक पण त्यांचे इन्स्पेक्शन कंपनीसोबत टायप असतात. सो ते आपल्याला इन्स्पेक्शन करून देतात. वॉकथ्रू झालं की मग आपण घरात बघतो की सगळं ठीक आहे का, सगळे अप्लायन्सेस बरोबर आहेत का, पॉईंट्स चालू आहेत का, इलेक्ट्रिसिटीचे, हॉट वॉटर येत आहे का, इम्पॉर्टंट पॉईंट. काय प्रॉब्लेम असेल तर ते वॉक थ्रू सेटअप करतात आणि ते सगळं सेटअप करून घेतात. आणि इथं अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला 1 वर्ष भेटलं जातं. ज्या वर्षात आपण 1 वर्षात जर आपल्याला काही प्रॉब्लेम सापडले तर आपण परत त्यांना बिल्डर लोक फिक्स करून देतात त्या विदिन 1 इयर. वॉरंटी सारखं. वॉरंटी 1 वर्षाची वॉरंटी. 1 वर्षाची वॉरंटी ऑन एव्हरीथिंग. भरपूर लोक असं सजेस्ट करतात की आपलं इन्स्पेक्शन घराच्या स्टार्टिंग मंथमध्ये आणण्यापेक्षा
कारण 1 इयरला आपली सगळी वॉरंटी असते राईट. सो आपण 11th म्हणला इन्स्पेक्शन घ्यायचं आणि जर त्याच्यात काही सापडलं तर मग ते फिक्स करून देतात आणि आपल्याला आपले पैसे पण वाचतात. इनिशियली करायची गरज नाही. प्लॉट आणि प्लॅन सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही काही कस्टमायझेशन करू शकता का? सो मोस्टली घरामध्ये अमेरिकेमध्ये कस्टमायझेशन करता येतं, पण माझ्या प्लॅनमध्ये बेसिकली बिल्डरने काहीच कस्टमायझेशन अलाव केलं नव्हतं. मिनिमल होतं की मी अप्लायन्सेस कोणते घ्यायचे, जर त्यांच्याकडून घ्यायचे तर घ्यायचे की नाही ते माझ्याकडे ऑप्शन दिले होते. मोस्टली अमेरिकेमध्ये मेजर असे स्ट्रक्चरल चेंजेस पण कोणताच बिल्डर अलाव नाही करत. चला आता आपण तुमचं किचन बघूयात. प्राजक्ता, आम्हाला तुझ्या किचनमध्ये काय काय आहे ते दाखव. इथे आपण बघू शकतो त्यांनी इथे भांडी घासायचं मशीन दिलंय. याच्यात आपण अशी भांडी लावू शकतो. भांडी धुवायला बाई नाही येत का इथं? नाही, गॅस स्टोव पण दिलाय हो, 4 बर्नर. आणि इथे बघू शकता तुम्ही मायक्रो ओव्हन पण दिलाय. आणि याच्या खाली एक्झॉस्टर फॅन आहे. फोडणीचा पदार्थ वगैरे केला तर याच्यामुळे सगळ्या घरात असा वास नाही पसरणार. आणि इथे खाली आपल्याला जर चिकन ग्रिल वगैरे करायचं असेल तर तरी पण आपण इथे खाली करू शकतो. हे किचन सिंक आहे. फ्रीज आता त्यांनी बिल्डर लोकांनी आम्हाला दिला, म्हणजे ॲड ऑन होता त्यांच्याकडे. आम्ही त्यांच्याकडून घेतला नाही कारण तो महाग पण पडत होता आणि आम्हाला पाहिजे तसा नव्हता पण थोडासा छोटा होता. सो आम्ही फ्रीज आता ऑर्डर केला आहे कॉस्कोमधून, आपले जे स्टोअर आहे तिथून. आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथं स्वस्त पण भेटला आणि आता येईल तो. या दरवाजाच्या मागे काय? हे किचन स्टोअर रूम आहे. इथे आपण किचनमधल्या गोष्टी सगळ्या ठेवू शकतो. किचनमध्ये जेवढी जागा तेवढी कमीच. हां, खाली पण आहे, तेवढे वरती आहे तिथे. सो किचन झाल्यानंतर इथं आपल्याला असा डायनिंग एरिया दिला आहे त्यांनी बिल्डर लोकांनी. सो इथं टेबल नाही लावला अजून, डायनिंग टेबल पण ऑर्डर केला आहे, तो पण येईल. चला आता मास्टर बेडरूम बघूयात. हे आहे मास्टर बेडरूम. वा, भरपूर मोठा आहे आणि पुन्हा एकदा व्ह्यू अप्रतिम. या इकडे मास्टर बाथ आहे. इथं स्टँडर्ड असतं, दोन सिंक देतात आणि बिल्डरने स्पेस पण दिला आहे मास्टर बाथमध्ये. आणि इकडे स्टँडिंग शॉवर आहे तिथं. इकडे आतमध्ये आता वॉकिंग क्लोजेट आहे. इथे भरपूर स्पेस दिले. मी इथे माझ्या साड्या, ड्रेसेस सगळं काही ठेवू शकते. खूप मोठं क्लोजेट दिलंय. ही दोरी कायची आहे सुमित भाऊ? सो इथे ॲटिक आहे. आता ॲटिकला मराठीत काय म्हणतात? पोटमाळा टाईप काहीतरी. ओके. सो या इथं ॲटिकमध्ये बेसिकली त्यांनी सगळ्या मशिनरी ठेवलेत. आतमध्ये इथं स्टेअर्स आहेत, स्टेअर्समधून आतमध्ये जाऊन आपण सगळं चेक करू शकतो. सो त्याच्यामध्ये सगळे आपल्या फिल्टर्स आणि हे सगळे मोठ्या मोठ्या मशिनी आहेत. चला, तर ही झाली तुमची मास्टर बेडरूम. या सो आता अजून एक खाली गेस्ट बेडरूम आहे. चला आपण तिकडे जाऊ आता. चला. सो गेस्ट बेडरूम हे पुढच्या साईडला आहे. आणि सो गेस्ट बेडरूमच्या विंडोमधून फ्रंटचा व्ह्यू येतो. ही बेसिकली खाली बेडरूम असण्याचा फायदा असा आहे की आपले जर पॅरेंट्स आले तर त्यांना वरती गुडघ्याचे जाण्याचा त्रास होतो. सो त्यांना ही रूम अशी असावी असं माझ्या पहिल्यापासूनच डोक्यातमध्ये होतं. एक्स्ट्रा बाथरूम दिसतंय. आणि हा एरिया काय आहे? सो हा वॉशर ड्रायरसाठी आहे. अजून वॉशर ड्रायर काय आले नाहीत. हे पण जसं आपण आधी बोललो तसं ॲड ऑन होतं. सो ते ॲड ऑन काय आम्ही त्यांच्याकडून बिल्डरकडून घेतलं नाही. पण इथं अमेरिकेत एक चांगली गोष्ट आहे की वॉशर ड्रायर 2 टाईपचे असतात, एक इलेक्ट्रिक आणि दुसरे गॅसवरचे. वॉशर ड्रायर मला त्यांच्याकडून $1,600 भेटत होता, पण बाहेरून मला अजून $200 स्वस्त भेटला आणि त्यांच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा भेटला. सो चांगल्या टेक्नॉलॉजीचा भेटला. आणि रेफ्रिजरेटर पण त्यांच्याकडे मला $1,800 होता, तर मला कॉस्कोमधून 1,200 भेटला. आणि मला प्लस कॉस्कोचे डिस्काउंट कुपन भेटला होता $400. सो मला दोन्ही $2,324 पडलं हे तिन्ही अप्लायन्सेस, वॉशर ड्रायर आणि रेफ्रिजरेटर. सो या माझे बिल्डरकडून घेण्याचे माझा फायदा झाला की एकतर $1,000 पण वाचले आणि मला पाहिजे तसं चांगल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे अप्लायन्सेस पण भेटले. चला आता जाऊ वरच्या मजल्यावर. चला. एक नंबर व्ह्यू आहे ह्या रूम मधून पण एकदम. या इथं वाईब पण चांगली येते. जसे आमचे सांगोल तालुक्याचे आमदार शाजीबापू पाटील एका व्हायरल क्लिपमध्ये म्हणले होते, काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये आहे. सो तसं त्यामुळेच तर आम्हाला हे लोकेशन आवडलं. आणि ही रूम म्हणजे ही गेम रूम. सो आम्ही गेम रूम म्हणून तर कमीच वापरेल, ह्याला आम्ही मोर ओव्हर मीडिया रूम वापरेल. माझा प्लॅन असा आहे की प्रोजेक्टर लावायचा ह्या मोठ्या स्क्रीनवरती. वा,
आणि ऑडिओ सिस्टीम लावून आपलं ह्याचा यूज होतो चांगला गेमचा. दणक्यात. येस. आणि इकडे काय? इकडे आता दोन बेडरूम आणि एक बाथरूम आहे. सो जर तुम्ही बघितलं तर इकडे एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आणि इथं कॉमन बाथरूम फुल बाथ आहे. ही इथल्या वरच्या 2 बेडरूम, बरोबर. खालची मास्टर बेडरूम आणि ती समोरची आपण बघितली ती 4थी बेडरूम. स्पेसिफिकली टेक्सासमध्ये खूप सारे छोटी घरामध्ये हे कन्सिडर केलं जातं, कारण मिनिमम 3 ते 4 बेडरूम तर असतातच. सो इकडं पण छोटा बेडरूम आहे आणि याला पण विंडो आहे. याला पण विंडो आहे. विंडो पाहिजे आणि एक चांगलं आहे की हे थोडं इलेव्हेशन वरती आहे. हे काय वरती? सो हा सेंट्रल AC वेंट आहे, कारण घरामध्ये सेंट्रल AC असते. सो प्रत्येक रूममध्ये असा वेंट लावलेला आहे आणि जर आपले आई वडील आले तर कधी कधी त्यांना AC जास्त सहन नाही होत, तर आपण हा वेंट ऑन अँड ऑफ पण करू शकतो. तिथंच त्यांनी स्विच दिलंय. सो ह्या रूमसाठी तो ऑफ होतो बेसिकली. आणि इथे तुझं हे एसीचं कंट्रोल एसीचं कंट्रोल आहे. आपण किती ठेवू शकतो. थंडीमध्ये आपण हिटरही ऑन करू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये लाईक समरमध्ये कूल पण ऑन करू शकतो. हे काय वरती? सो हे स्मोक डिटेक्टर आहे. सो US मध्ये सगळे घरं लाकडी घरं असल्यामुळे जर कुठं फायर आली किंवा एखाद्या रूममधून फायर जर चालू झाली तर हे लगेच अलार्म देतं आणि मग आपण इव्हॅक्युएट होऊ शकतो त्याच्याप्रमाणे. आता हे काय? आता हे वरची ह्या 2 बेडरूमसाठी कॉमन बाथरूम आहे, फुल बाथ आहे आणि इकडं स्टोरेजसाठी जागा पण दिली आहे त्यांनी. आणि घर तर लय भारी भावा. चला बोलूयात जरा पैशांविषयी. नक्कीच, चला. हे काय? सो ही बेसिकली सिक्युरिटी सिस्टीम दिली आहे मला त्यांनी घराच्या पॅकेजमध्येच. सो जर कोणी रिंग वाजवली तर त्यांचा व्हिडिओ इथं दिसेल. आता इथे खूप सारा सेटअप करावा लागतो वायफाय आणि तो सगळा सेटअप मी नाही केला, पण त्यांनी मला बेसिकली पॅकेजमध्ये दिलं आहे की जर तुम्ही बेल वाजली तुमच्या घराची सिक्युरिटी इथं आहे. आता हा मागचा दरवाजा हा कशाचा आहे? हे बेसिकली गराज आहे. सो आपली कार पार्क केली तर आपल्याला लाईक गराजच्या डोअरमधूनच आतमध्ये येता. हे मशीन काय? हे मशीन टँकलेस वॉटर हीटर आहे. आपल्या घरातले जे हीटर गरम पाण्याचं आहे ते सगळं कंट्रोल करतं. हो. आणि हे पॅनल कसलं आहे? सो हे आपलं इलेक्ट्रिसिटीचं हे आहे सगळं. ह्याच्यात बेसिकली घरामधल्या प्रत्येक कंपार्टमेंटचे त्यांनी वेगवेगळे हे लावले. जर लोड वाढला तर ते ट्रिप होतं आणि मग इथून आपल्याला ऑन ऑफ करता येतं. गराज मोठं आहे एकदम. या गराजमध्ये आपण इथं अजून ऑटोमॅटिक मशीन नाही लावली, पण आपण असं ओपन करू शकतो. हे काय लावलंय यांनी गराजमध्ये? सो हे फ्रंट आणि बॅक लॉनला स्प्रिंकलरचं कंट्रोल आहे. सो आपण इथून येऊन ऑटोमॅटिक शेड्यूल करू शकतो की आपल्याला कधी लॉनला पाणी द्यायचं. आणि हे काय खाली? सो हे आता पूर्ण घराला जे पाण्याचा सप्लाय जातो तो ह्याचं कंट्रोल आहे इथं. सो इथं स्विच आहे. जर आपल्याला पूर्ण घरामध्ये काय लिकेज झालं वॉटरचं तर आपण इथं येऊन पटकन पाणी थांबवू शकतो, जेणेकरून वॉटर आपलं घरामध्ये वेस्टेज नाही होत. आणि असंच एक सिटीचं पण असतं राईट? असंच एक फ्रंट यार्डला पुढं आहे. सो इथून आपल्या घराचं कनेक्शन वॉटरचं कनेक्शन इथं येतं. सो इथं आपल्याला त्यांनी दिलेत, आपण ऑन ऑफ करू शकतो आणि ह्याच्यात पण आहेत कंट्रोल मोर. जर तुम्ही घरमालक आहात तर अशा गोष्टींची माहिती असलेली कधी पण चांगलं. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, जर आपल्या घराच्या वॉटर सप्लायमध्ये पाईपमध्ये काय फॉल्ट झाला तर इथून जे आपल्या घराच्या साईडला होतं ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि जर इथून इकडे काय झालं तर ती सिटीची रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो त्याचे एक्सपेन्सेस तुम्हाला करायची गरज नाही. ही 2 झाडं फुलं हे तुम्ही लावले का? नाही, हे पण आपल्याला बाय डिफॉल्ट बिल्डरच लावून देतो. सो बिल्डर घराच्या समोर एक फ्लॉवर बेड आणि इथं एक फ्लॉवर बेड बनवून देतो आणि अशी मोठी 2 ओक ट्री पण लावून देतात. आपल्याला इथं घराच्या साईडला आपल्याला इथं एक ते एक्स्ट्रा नळ पण देतात. प्लस आपले इलेक्ट्रिक मीटर जसे इंडियात असतात तसे इथं आपल्याला इथं भेटतात इलेक्ट्रिक मीटर. आणि त्याचं इमर्जन्सी डिस्कनेक्ट पण इथंच देतात ते काय? आणि हे वॉटर सप्लायचं बिल जे येतं त्याचं मीटर पण इथंच आहे. सो पाण्याचा मीटर. इथून आपल्याला कळतं की आपण किती वॉटर यूज करतोय, काय नाही करत आहे. इव्हन आपल्याला मोबाईलवर पण कळतं की आपलं रोजचा डेली युसेज काय आहे आणि काय नाही आहे. एवढं मोठं घर म्हणजे किंमत चांगली तगडीच असणार.
कितीला पडला? सो हे घर मला जवळजवळ 404K पडलं, विच इज USD, आणि पर स्क्वेअर फीट अराउंड $180. सो जसं ऑस्टिनचं रिअल इस्टेट आहे त्या मानानं घराची प्राईस मला म्हणजे बरीच पडली. किती स्क्वेअर फीटचा बिल्डिंग आहे? सो प्लॉट जो कम्प्लीट प्लॉट आहे तो जवळजवळ 6,500 स्क्वेअर फूट आहे, आणि जर घराचा बिल्ड एरिया बघितला तर तो 2316 या 2320 स्क्वेअर फूटचा आहे. म्हणजे 2300 स्क्वेअर फीटच्या 2300, येस. ओके. एवढी घराची किंमत आहे म्हणजे याच्यासाठी तुम्ही काही होम लोन वगैरे घेतलंय का? या होम लोन घेतलंय. सो इनिशियली मी माझी घराची प्राईस जसं सांगितलं 404K, त्यातून मी 100K डाऊन पेमेंट केलं, विच इज अराउंड 20 to 25%, आणि मग 304Kचं मी लोन घेतलंय. सो लोनमध्ये पण इकडे 2 ऑप्शन असतात. लाईक जर इथला स्टँडर्ड ऑप्शन आहे तो 30 वर्षाचं फिक्स रेटमध्ये आपल्याला भेटतं. सो मला जो रेट भेटला आहे आत्ता, जसं की सगळीकडंच इन्फ्लेशन वाढलं आहे, सो ऑस्टिनमध्ये मला 6.5चा इंटरेस्ट रेट भेटला आहे. जे बिल्डर आहेत त्यांची पण कंपनी असते, मॉर्गेज कंपनी, सो त्यांच्याकडून मला चांगला रेट भेटला कम्पेअर टू अदर बिग बँक्स. सो मी त्यांच्याकडूनच लोन घेतलं, आणि त्याचं बेनिफिट असं की बिल्डरकडून घ्यायचं की मला त्यांनी क्लोजिंग कॉस्ट दिली, क्लोजिंग कॉस्ट रिटर्न केली, विच इज अराउंड $12,000. महिन्याच्या त्या हप्त्या व्यतिरिक्त अजून काय खर्च असतो? टेक्सासमध्ये प्रॉपर्टी टॅक्स हा खूप मोठा आहे. सो वर्षाचा आय थिंक 8,000 9,000पर्यंत पडेल मला तो, आणि प्रॉपर्टी टॅक्स असतो. त्याच्यानंतर घराचा इन्शुरन्स घ्यावा लागतो, कारण मी लोन काढलं आहे आणि ते लोनची अमाऊंट खूप मोठी आहे. सो मला इन्शुरन्स इथं मॅन्डेटरी आहे. त्याचं एक मला $65पर्यंत पडतात महिन्याचे पर मंथ, आणि ते सोडून मग बाकीचा आपला खर्च आहेच. वॉटरचं बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल ॲव्हरेज आय थिंक $110 ते $110पर्यंत पडेल. वॉटरचं बिल पण अराउंड तेवढंच येईल. गॅसचं बिल एक $50 पडेल महिन्याला. HOAचे चार्जेस पण लागतात, जे की क्वार्टरली $150 आहेत, आणि बेसिकली ते HOAचं ॲज पार्ट ऑफ दॅट ते सगळं पब्लिक पार्क जे कम्युनिटीमध्ये आहे ते सगळं मेंटेन करतात. घराची तर सगळी तयारी ऑलमोस्ट रेडी दिसते, सगळं रेडी आहे, गॅस लावलेला आहे, पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. तर केव्हा येऊन राहायचा प्लॅन आहे तुमचा? आमचा तर प्लॅन असा आहे की आता मेमध्ये अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे, मग त्या वा. दिवशी आम्ही ठरवले की गृहप्रवेश करायचा. एक नंबर. सुमित, प्राजक्ता, तुमच्या दोघांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन. Thank घर you. फारच सुंदर आहे. थँक्यू. तर मित्रांनो, हे होतं अमेरिकेतलं नवीन घर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अमेरिकेत नोकरी कशी मिळवायची हे बघण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.